ओम नमो आदेश. मी साधना बंडागळे मुंबईहून आले. मला या नाथांच्या बद्दल काहीच माहिती नव्हती. खरं तर फक्त दत्त महाराजांची, अक्कलकोट स्वामींचीच माहिती. पण माझा भाऊ मला वाटतं गेल्या वर्षी इथे यांच्या जानेवारीमध्ये संतोष भाऊन बरोबर आला आणि तो आमच्या सतत पाठी राहिला की तुम्ही जा जा जा. आता आम्हाला बऱ्याच 2-3 महिन्यापासून तर सततच म्हणजे तुम्ही जाच असं. मग आता या ट्रिपला आमचा योग आला. ट्रिप म्हणजे यात्रा, माफी मागतो मी, ट्रिप नाहीये, पण खरोखर इतकी छान झाली ना यात्रा आमची की काहीही त्रास नाही. आणि नाथांबद्दल काही माहिती नव्हती ती आम्हाला कळली, म्हणजे किमान 50% तरी कळली. अजिबातच काहीच माहित नव्हतं, फक्त नवनाथ नमस्कार करायचं इतपतच माहिती आणि काही जी ठराविक नावं आहेत तीच माहिती होती. पण आता पूर्ण 9 नावं माहिती झाली, त्यांच्याबद्दलचं सगळं मागची जी पार्श्वभूमी ती सगळी कळली. त्याच्यामुळे आता खूप अशी उत्सुकता पण वाटते की घरी जाऊन आपण नवनाथांचा ग्रंथ वाचावा, किमान छोटीशी पोथी तरी वाचावी. असं आधी कधी काय वाटलंच नाही, कारण माहितीच नव्हती ना. त्यामुळे आता नक्कीच काहीतरी करू. आणि मुख्य म्हणजे संतोष भाऊनी आमची इतकी सुंदर सोय केली आहे ना, की म्हणजे असं सांगायचं म्हणून नाही, पण मनापासून सांगते की इतकी सुंदर सोय. आणि त्यांच्याबरोबर आमचे रुपेश भाऊ आणि या ट्रिपला आलेले, यात्रेला आलेले सगळी माणसं एवढी छान आहेत ना की आम्हाला असं जाणवलंच नाही काही त्रास आहे, खडतर आहे किंवा काय. मी कसे पहिल्या दिवशी जरा भीती वाटली मला की कसं आपण इथे ऍडजस्ट होऊ, पण नंतर दुसरा दिवस असं वाटलंच नाही की आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून आलोय. असं वाटलं की सगळे आपण एकत्रच आलोत आणि एकाच घरातून आलोय. इतकं छान वातावरण. आजही खूप आनंदात आहोत, आम्ही खुश आहोत. यापुढेही संतोष भाऊंची अशी उत्तरोत्तर प्रगती हो आणि माझ्या सगळ्यांचं नात्यांनी, माझ्याबरोबर आलेल्या सगळ्यांचं नात्यांनी खूप छान करू दे आणि सगळ्यांचं छान होणार. ओम नमो आदेश.